नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. दादासाहेब सोनवणे लिखित भिकाऱ्यांचा सम्राट पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर बाबा आढाव, प्राध्यापक रामनाथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रामनाथ चव्हाण, ॲडव्होकेट विजय सावंत, भरत महाजन, पंकज महाजन यावेळी उपस्थित होते. जेवढी अधिक प्रसिद्धी तेवढा तो माणूस महत्वाचा असा गैरसमज सध्या निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यक्तीचे नव्हे तर समाजाचे नुकसान होत आहे असं सांगतानाच आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये माणसाचं माणूस पण जागवणाऱ्या साहित्याची गरज आहे असे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी व्यक्त केले. डॉक्टर बाबा आढाव म्हणाले, जीवनमूल्यांशी दैनंदिन आयुष्याचा लढा देणाऱ्या माणसांचे आयुष्य साहित्यामध्ये उमटले पाहिजेत. त्याऐवजी केवळ प्रसिद्ध माणसांच्या मागे संपूर्ण समाज लागला आहे. पुस्तक प्रकाशनासाठी सहकार्य केल्याबद्दल शारदा वाडेकर, गोपाळराव साळवे, दिनेश जैन, अशोक सपकाळ, उत्तम शिंदे, विनायक अभ्यंकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शाहीर दादा पासलकर यांनी सूत्रसंचालन केले. ॲडव्होकेट दादासाहेब सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. प्रस्तावित अंधश्रद्धा विरोधी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी वारकरी संप्रदाय हिंदू जनजागृती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. हे विधेयक रद्द करण्यासंदर्भातील निवेदन उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना देण्यात आले. यावेळी हबप कैलास महाराज ढगे, हबप शिवाजी महाराज नवल, हबप नवनाथ महाराज शिंदे, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सुनील घनवट, पराग गोखले उपस्थित होते. याप्रसंगी कायद्याच्या निषेधार्थ स्वाक्षरी चळवळ राबवण्यात आली. कार्यकर्त्यांनी शासनाच्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली. कायद्याच्या विरोधातील तीव्र जनभावना लक्षात घेऊन नास्तिकवादी लोकांच्या दबावाला बळी न पडता शासनानं हे विधेयक रहित करावं, अन्यथा येत्या निवडणुकीत शासनाला सत्तेवरून खाली खेचू असा इशारा देण्यात आला. रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचे तात्काळ विलीनीकरण करणे हाच एकमेव पर्याय असल्याचा निर्धार रुपी बँक खातेदार हक्क रक्षण समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला. बैठकीत 5 मागण्या प्राधान्याने करण्यात आल्या असून त्यामध्ये रुपीच्या सर्व थकबाकीदारांची नावं जामीनदारांसह तात्काळ जाहीर करावीत, दोषी संचालकांवर कारवाई व्हावी, मनाप्रमाणे बँड वाजवून थकबाकी वसूल करावी, मुख्य कार्यालयावर आपल्या मागण्यांसाठी मूक मोर्चा आणि निदर्शने करण्यात यावीत आणि बँकेच्या प्रशासकांनी थकबाकी वसुलीचा कृती आराखडा करावा, म्हणजे त्यानुसार खातेदार त्यामध्ये सहभागी होऊन काम करतील, या मागण्यांचा समावेश करण्यात आला. कलाप्रसाद मंगल कार्यालयामध्ये झालेल्या या बैठकीसाठी खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर सचिन गांजवे, नितीन पाठक, नितीन मोडक, दत्ता घुले आदी उपस्थित होते. बैठकीत बँकेवरील प्रशासक मंडळावरील सदस्य बाळासाहेब अन्नास्कर यांनी उपस्थित राहून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी रक्कम मिळत नसल्याने अनेक खातेदारांनी आपल्या भावनांना शेलक्या शब्दात वाटमोकळी करून दिली. लग्न कार्य पुढे ढकलण्याची वेळही खातेदारांवर आल्याने संचालकांबद्दल अनेकांनी चीड व्यक्त केली. नितीन बोरकर म्हणाले, रुपीचे विलीनीकरण हाच पर्याय महत्वाचा आहे. साम दाम दंडभेद वापरून एकजुटीने या प्रश्नासाठी दबाव गट निर्माण करू. बदनामी करणाऱ्यांच्या घरावर बँड वाजवून वसुली करण्याची सूचना सचिन गांजवे यांनी मांडली. त्यास सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यास माधव कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले. कमलाकर पटवेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक वयोवृद्ध खातेदार, महिला आणि व्यापाऱ्यांनीही आपल्या अडचणी सांगितल्या. मध्यंतरी वर्तमानपत्रामध्ये काहीतरी अशा म्हणजे आमच्यात वेगवेगळ्या बातम्या आल्या, त्यासंबंधी रिझर्व्ह बँकेने ताबडतोब शोकॉस पाठवली अशी बातमी आली. कशी रुपी बँकेच्या एमडीनं शोकॉस इश्यू गेली. सर्व खातेदारांचा पैसा आणि पैसा पूर्ण सुरक्षित आहे, पूर्ण सुरक्षित. मला माहिती आहे, मी टाळ्या मिळवण्याकरता विधान केलेलं नाही, अजिबात नाही. कारण बँकिंग सेक्टरमध्ये गेले 25 वर्ष मला कुठल्या निवडणुकीला उभं राहायचं नाही, मी कुठल्या राजकीय पक्षाचा सदस्य नाही. पण तुमचा पैसा पूर्ण सुरक्षित आहे, अतिशय सुरक्षित आहे. राहता राहिला हा प्रश्न की कधी मिळेल, हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कधी मिळेल. रिझर्व्ह बँक जे काही करत असते, मी रिझर्व्ह बँकेच्या टास्क फोर्स पण गेली 5 वर्ष सदस्य आहे.
किंवा केंद्रामध्ये पण मी अर्बन बँकांचं प्रतिनिधित्व संपूर्ण भारतभरात करतो. एकंदर रिझर्व्ह बँकेची भूमिका अशी असते की ज्या वेळेला समजा रिझर्व्ह बँकेने आत्ता हा कॅप काढून टाकला आणि ही जे काय आम्ही सिलिंग लावले ते विड्रॉ केलं, तर विड्रॉ केल्यावर काय होईल याची कल्पना तुम्हाला पण आहे आणि रिझर्व्ह बँकेला पण. कारण प्रत्येक बँकेकडे आलेल्या तुमच्या प्रत्येक 100 रुपयातून 30 रुपये बँक स्वतःकडे ठेवून बाकीचे 70 रुपये कर्जाने वाटत असते. समृद्ध जीवन फाउंडेशन पुणे आणि मी मराठी वाहिनी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील पहिलं लेडी स्पेशल होळी सेलिब्रेशन. डव प्रस्तुत रंगस्मिता 2013 27 मार्च मुंबई आणि ठाणे आणि 31 मार्च पुणे. कैलासवासी नारायण मेधाजी लोखंडे प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आमदार डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांना समाज वैभव पुरस्कार, तर ॲडव्होकेट के.डी. शिंदे, कैलास कदम यांना समर्पित कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉक्टर विकास आबनाबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना येथील रविवारी दुपारी 3:30 वाजता केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, निवेदिता माने, कल्याणप्पा आवाडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची चालू आणि पुढील वर्षाची शैक्षणिक आणि वसतिगृहाची फी माफ करावी या मागणीसाठी सोशलिस्ट युवजन विद्यार्थ्यांच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. महाराष्ट्रात 1972 पेक्षाही तीव्र दुष्काळ पडला आहे. राज्यातील 15 जिल्हे दुष्काळात होरपळत आहेत. सुमारे 12,000 गावं दुष्काळग्रस्त आहेत. विदर्भ, मराठवाडा, सोलापूर आणि दुष्काळग्रस्त पश्चिम महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी राहत आहेत. या विद्यार्थ्यांचे शेतकरी, शेतमजूर पालक आपापल्या गावात दैनंदिन जगण्याची लढाई देत आहेत. दैनंदिन पाणी, अन्न मिळवणं आणि पशुधनाला जगवणं हेच त्यांना कठीण जात आहे. असे पालक आपल्या शहरात शिकणाऱ्या पोराबाळांना पैसे पाठवण्याच्या अवस्थेत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना परीक्षेचं काय तर वसतिगृहांची फी, रोजचा खर्च करणं शक्य नाही. पुढील वर्षाची शैक्षणिक फी देखील या विद्यार्थ्यांना भरणं शक्य होणार नाही. महाराष्ट्रातील अशा किमान लाखभर विद्यार्थ्यांना शिक्षण थांबवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सर्व सरकारी वसतिगृहात चालू व पुढील शैक्षणिक वर्षासाठी फी माफी दिली जावी. त्याचबरोबर चालू आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण शैक्षणिक फी माफ करावी. ही फी माफी सरसकट सर्व दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी असावी. ही तरतूद फक्त पुणे विद्यापीठातच नाही तर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामध्ये केली जावी. त्याचबरोबर राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शैक्षणिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी सोशलिस्ट युवजन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य यांनी केली. याप्रसंगी सोशलिस्ट युवजन सभेचे डॉक्टर नितीन केतकर, पुणे जिल्हा अध्यक्ष अतुल रुनवाल, विद्यार्थी कार्यकर्ते मनोज माने, सोशलिस्ट महिला सभेच्या समन्वयक वर्षा गुप्ते आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमाला सोशलिस्ट युवजन सभा, सोशलिस्ट महिला सभा, सोशलिस्ट पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर अभिजित वैद्य, वर्षा गुप्ते, डॉक्टर नितीन केतकर, प्राध्यापक प्रमोद दळवी, निहार वैद्य, अतुल रुनवाल, संतोष जाधव, संध्या बहिरट, गणेश बाबर, मनोज माने, रमाकांत सोनवणी, पूजा बहिरट, रश्मी वैद्य, राजू वैद्य, बाळू लष्करे या कार्यक्रमाला सोशलिस्ट युवजन सभेचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आणि विद्यार्थी या देशाचं भविष्य आहे. मला वाटतं की आजपर्यंत हे वाक्य तुम्ही नेत्यांच्या भाषणामध्ये अगणित वेळा ऐकलं असेल. पण हा दुष्काळ या देशाचा कणा असणाऱ्या शेतकऱ्याचा कणाच मोडायला निघालेला आहे. पण सरकारला त्याची फारशी पडलेली नाहीये काही. आणि या देशाचं जे भविष्य आहे, जे या देशातल्या तरुणांच्या हातामध्ये, या देशातल्या युवकांच्या आणि युवतींच्या हातामध्ये, या देशातल्या शिक्षण घेऊन या देशाला सक्षम करू इच्छिणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांच्या हातामध्ये, अशा विद्यार्थी जे या शेतकऱ्याच्या कुटुंबातून शिक्षणासाठी इथं आलेले आहेत, ते आता शिक्षण कसं घ्यायचंय हा प्रश्न त्यांच्या पुढे भेडसावतोय. आणि देशातलं या विद्यार्थ्यांचं, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य
हे अंधकारमय होत चाललेलं आहे. त्याचंही सरकारला काही नाही. आज अजितदादांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर केला. बरोबर तरी असं म्हटलंय की या अर्थसंकल्पातला बराचसा पैसा दुष्काळ निवारण्यासाठी दिला. पण दुष्काळ निवारण्याचा अर्थ हा फक्त गावांना पाणी पुरवणं, उपाशी असणाऱ्या शेतकऱ्यांना धान्य देणं, जनावरांना चारा देणं एवढंच नाहीये. कारण नेते मंडळी दुष्काळाचे धावते दौरे करतात. जसं पूर आला की हेलिकॉप्टर मधनं पाहतात. झोल झाल प्रेमाचा या मराठी चित्रपटात सिद्धार्थ जाधव एका हटके भूमिकेत दिसणार आहे. धमाकेदार, रोमॅन्टिक, विनोदी, मल्टीस्टार मराठी चित्रपट प्रेमाचा झोलझाल या चित्रपटाचा मुहूर्त आणि शूटिंगचा समारंभ दिनांक 15 मार्च 2013 रोजी मड आयलंड येथील मरियम विल्ला येथे पार पडला. क्रेझी मोई प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत असून दिग्दर्शनाची धुरा श्री मनोज कोंटियान सांभाळत आहेत. कोंटियान यांचा हा पहिला चित्रपट असून यापूर्वी लव यू सोनियो, तुम मिलो तो सही या चित्रपटांसह भास्कर भारती या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचं तसेच ॲड फिल्म्सचेही काम त्यांनी पाहिलं आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव एका हटके भूमिकेत असून हिंदीतील नवीन प्रभाकरची त्याला साथ लाभणार आहे. प्रेमाचा झोलझाल या नावावरूनच एक चित्रपटातील प्रेमाचा गुंता एका वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांना अनुभवता येणार असून हा गुंता काय आहे तो चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच तुम्हा आम्हाला सर्वांना कळेल. हा चित्रपट एकाच शेड्यूलमध्ये मड आयलंड येथे पूर्ण करण्याचा मानस निर्माते क्रेझी मोई प्रोडक्शनचा आहे. या फिल्ममध्ये सुपरस्टार सिद्धार्थ जाधव, नवीन प्रभाकर, प्रिया बेर्डे, तेजस्विनी पाटील, स्मिता गोंडकर आणि विजय पाटकर हे आघाडीचे कलाकार काम करत आहेत. या फिल्मसाठी कथा, पटकथा आणि संवाद सुप्रसिद्ध लेखक श्री हेमंत एदलाबादकर यांनी लिहिले आहेत. याआधी त्यांनी हुप्पा हुय्या, शर्यत, आयना का बायना, ती रात्र पकडापकडी अशा फिल्मसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. या चित्रपटाकरता संगीतकार अमित राज, कला दिग्दर्शक सुनील वराडकर, रंगभूषा मनोज वडके, संकलन सर्वेश परब, वेशभूषा अशित दातार, ध्वनी अनिल निकम व कार्यकारी निर्माता म्हणून प्रमोद मोहिते ही मंडळी कार्यभार सांभाळत आहेत. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.